येणार मंदिर देव देव बोल रे राम तू देव चाल रे देव सबाईच्या लग्नाला 12-12-24 वर्षे झाला तरी पोटी मुला बाळा नाही बाई रडव माय गंगा रडव माय सत येणार मंदिर माय बर रे निळसा रडण्या पडव माय निळसाबाई रडव माय बया बया अंथ पांथ जावा गावण्या या बहिणी मी पुत्री सांगत्या निळसा बोलव माय सत्यव गा मंदिर देव आशा येव गा मंदिर देव मंडळी तिला गावण्या या बहिणी हसत्या बोलत्या निपुत्रीना तोंड देखवा नाही हे बया आई पुत्री काही बरान नाही व माय ती बाळ नाही रे देव माया बहिणीना बोलव माय अशा येव गा मंदिर देव जवजवाया बहिणी बोलती तव निळसाबाईना मन अर्धा होतो गंगा रेडण्या रणबाई आणि हलबोगी काळ काळ नाव काळात बाई गंगा रडाला लागी बाई अरे भगवानला हात जोड पाया पड हे भगवंता दे रे भगवान मला बाळ अरे मला बाळ रे मला बसू दे पाळनात दे रे भगवान मला बाळ मला बाळ रे मला बसू दे पाळनात माझ्या या बहिणीवानी मवाई म्हातारी झाली तरी पोटी बाळ नाही निळसाबाई विनंत्याज करव करव आया तू भाऊ दिवस बराच लोटावून गेलं रे गेला रे दादा अरे निळसाबाई देवाला हात जोडून पाया पडो कंटाळून गेली तरी देवला दया येत तज नाही रे नाही व आया तू बाई मानी देवाच्या आराधना करव आया तू मर्यादाची एक दिवस देईली गडवर गाय कशी काय आराधना कर काय रे तुला सांगू हे बया जगदंबे माता धावना वनू तुला दरबारी मला पावना हो जय जगदंबे माता धावना वनू तुला दरबारी मला पावना हो जय जगदंबे माता धावना वनू तुला दरबारी मला पावना हो माता देवीला हात जोड पाया पड मस्तक मोड जय जगदंबे माता धावना वनू तुला दरबारी मला पावना हो जय जगदंबे माता धावना वनू तुला दरबारी मला पावना हो देवी माताला हात जोडून पाया पडू थकून गेली तरी देवला दया नाही देवीला दया नाही कारण देव पै शाप देवाहून गेला मग तू किती हात जोड किती पाया पड
जगजंबे माता आता धावना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो जय जगजंबे माता आता धावना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो दाजी तिला शेवटनं गडवरली देवी नाही पावत आता तुळजापूरला जा म्हणजे मोठा तीर्थ ती तरी पायी तुळजापूरला गय निळसाबाई काय सांग हे तुळजा भवानी जगजंबे माता धावना तुळजापूरली देवी मला पाहुणा हो जय जगजंबे माता आता धावना तुळजापूरली देवी मला पाहुणा हो जय जगजंबे माता आता धावना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो अरे तुळजापूरला काही तरी पोटी बाळ नाही मग तिने मनमा शवना माहूरगडला जा ती तरी मला पायी ये दाजी माहूरगडले गाई बाई धावना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो रेणुका माता आता धावना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो रेणुका माता आता धावना वनु तुना दरबारी पलवात घेना हो अरे मोहनदाजी माहूरगडला गाई माहूरगडला रेणुका सुधी पाहुणेल नाही मग तिने मनमोहना रेणुका बी पावत नाही कोल्हापूरला जाव आणि ते कोल्हापूरने देवीला नमस्कार हे भाऊ कोल्हापूरने देवी आता धावना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो कोल्हापूरची अंबाबाई धावना वनु तुना दरबारी पलवातली ना हो कोल्हापूरनी अंबाबाई धावना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो लापूरची माता आता धावना वनु तुना दरबारी मला पाहुणा माना दादा एकदा भगवानने तोंडमय शाप सुटना तुम्ही कोणती बी तीर्थवरने कोणती बी देई बजा पण देवना शाप कधी खोटा होत आता नाही ना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो देवना शब्द खोटा होत कधी नाही ना वनु तुना दरबारी मला पाहुणा हो जय जगजंबे माता आता धावना वनु तुना दरबारी पलवत घेना आणि आया बहिणी चारी धाम फिरणे पण पोट पाणी पिकत नाही म्हातारी वहिनी जेव्हा तिला राग भरला भगवान देवने मानी पोटी बाळ दिलेलं नाही बरोबर भगवंता मैदी पंडाव देवनी कन्या पंडाव देव 12 गाडी विद्या मै तुला करणे कराशिवाय सोडणार नाही र देवा आशीर्बाई बोलवत शिलबाई बोल नादीर आशीर्बाई बोलवत शिलबाई बोल झाला धीर साला धीर साबाईला राग येवाला लागला अरे कपाळा घ्या चढायला लागला हे भगवंता काय र तुला करू काय र तुला करू झाला धीर कशी करणी करू र कशी करणी करू माई बोलाला लागी गंगा बोलाला लागी बया बया मला बाजार जावा लागी काहीतरी बाजार करना पडी आणि बाजार करू देवला करणी करू
करणी करू बाई बोलाला लागिवत निळचा बोलाला लागिवत शेजारीन पाजारीन जवळ गेली या बहिणी शेजारीन पाजारी उद्या जाऊ बाजारी ये शेजारीन बाया हो शेजारीन बाई व पाजारीन बाई चला बाजारी जाऊ चला बाजारी जाऊ कवल्या व पूर बाई चला बाजारी जाऊ चला बाजारी जाऊ मंडळी शेजारीन पाजारीन दोन मांग लावले आणि निळसाबाई कवल्यापुराच्या मार्गाने चालली 16 गल्ल्या 32 चाळ्या बाजार भरेल होता बाजार भरेल होता बाई फिराला लागिवत शाबादाजी बाई फिराला लागिवत इकडे नजरा लाव व तिकडे नजरा लाव बाई नजरा लावत बरदान नजरा लावत अरे 16 गल्ल्या 32 चाळ्या एवढा कसबंद बाजार भरेल तरी बाजार मतीने काहीच बाजार करेल मग गेली सोनार गरीवन गेली सोनार गली बाई सोनार गलीवत सोनाराच्या घरी व सोनाराच्या घरी बाई बोलता झालीवत गंगा बोलता झालीवत सोनार दादा तुला तोंड ना दाम दी पण मला 5 पंचे धातुनी एक भगवान देवनी नाव धरी मूर्ती बनाडी देवारत मूर्ती बनाडी देवा भाऊ बनाडी देवारत बाजामानी बोल व सोनाराला बोल मूर्ती बनाडून देवारत मूर्ती बनाडून देवारत सोनार दादा पै वचन निघून गेला मग बनाडाशिवाय गत्यान त्या सोनार कामला लागला तर ठुनगर कणी फिरली ये मंडळी गेली कुंभाराच्या गली भाऊ कुंभाराच्या गली तू बाई कुंभाराच्या घरी बाई मानी बोल बाई मानी बोल बाई मानी बोलवत अरे देवा कुंभाराला बोलवत अरे कुंभार भाऊला जाऊन हात जोडायला लागला कुंभार भाऊ तुम्हाला धरम ना भाऊ तोंड ना दाम देऊ पण मला अशा काम कर तर एक मडका बना पण त्याला भुशी नको कुवारा मडका बनाडी देवार कच्चा मडका बनाडी देवा भाऊ बनाडी देवार बाई बोलाला लागिवत मंडळी तर ठेई फिरणी चांभारणी घर गेली चांभारला सांग चांभार दादा ताई पायी ना उलट्या खेटो मला बनाडी देवार मला बनाडी देवा भाऊ बनाडी देवार मला बनाडी देवार चांभार दादाला तो काम नेमला मांग दादानी घर गेली येळून डाल खेळून सुपडा बाईनी बनाडी मागावत बाईनी बनाडी मागा भाऊ बनाडी मांगार गंगा बोलण्या बोल बाई बोलाला लागिवत सबाईने जो पाहिजे तेवढा बाजार सर्व बाजार घेतला डाल खिमा भरला मार्ग मारा लागला निळसाबाई कपा पूर्ण मार्ग धरला बाईनी गोपापुराचा मार्ग धराव बाहेर गंगा मानी चाल बाई मानी चाल निळचा मानी चाल बाई
निळसा मानी चाल चाल रावणाधारी पवनाधारी हा. वाराच्या झरी हा. बाई माने चाल 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 बाई निळसा मानी चाल चाल गंगा मानी चाल 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 बाई गंगा मानी चाल चाल मंडळीने सबाईने बाजार करून आणला घरात ठेवून दिला विचार करायला लागली भगवान देवला कशी करणी करू हा. बाई मानवी विचार कर व कर बाई बाई मानवी विचार कर निळसा मानी बोल 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 बाई निळसा मानी बोल बोल धन देवा धन परमेश्वर या भगवानने मला बाळ दिला त्याला कशी व करणी करू बाई मानी व बोल बाई बोल बाई निळसा मानी व बोल बाई बोल बाई अशा यवगामंदी गड्यामंदी गड्या असते जाईल प्राणी जाईल पण उद्या आमुष्या आहे आमुष्याने रोज देवला करणे करू करू हाव करू गंगा बारदा बोल बोल मानी माई मावली तू निळसा बोल बोल मानी राम होती तू दादाजी ती विचार करत ती मेंढी पकाली ती देव दे तो बी काळणी जीवन रमाना रामधनी तू रामधनी तू रमाना देव गुणी तू देव बोल ना बोल माना रामधनी तू रामधनी तू रमाना देव गुणी तू सबाईने विचार केला बया बया मुशाना दिवस आहे भगवानला करणे करू बाई बोल बोल मानी माय मावली तू माय मावली तू माना देव गुणी तू बर रे निळसा बोलायला लागी मानी माय मावली तू माय मावली तू रमाना देव गुणी तू मंडळी निळसाबाईने आमुष्याने दिवस तयारी केली निमिरातना टाइम झाला गोपाळ राजा निजून पडला बाई तयाऱ्या कर मानी माय मावली तू माय मावली तू रमाना देव गुणी तू निळसा तयारी कर मानी माय मावली तू माय मावली तू रमाना देव गुणी तू मंडळी आता निळसाबाईने मिरातला उठली उठल नवराला झोपाडी पाडा दार येऊन उभी राहिली गल्ली माहेर इकडं तिकडं कावरी बावरी बाई न धरा लाव मानी माय मावली तू आणि माय मावली तू रमाना देव गुणी तू निळसा धरा लाव मानी माय मावली तू माय मावली तू रमाना देव गुणी तू तरे गावना दादा ती गल्ली माहेर अंधारा काळ किटरात आमशाने रोज कच्छ भाऊ चालणारा लवकरच चालना बुडीचा अंधारी काळी रात आणि तिन्ही गरमी पुढं पाटील ना गर्वता पाटील ना काळा कुत्रा गल्ली मग बसेल होता माना राजमोहन राजमोहन तू रमाना देव गुणी तू आजा देवानी लीला मानी माय मावली तू माय मावली तू रमाना देव गुणी तू मंडळी पाटीलला काळा कुत्रा गल्ली मग बसेल होता निळसाबाईने नजर लावली बया बया मन करणे कवटाळ करवा तर काळा कुत्राला सुद्धा माहित नको आणि ऐकून तर जात म्हण गल्ली मग बसणं याला काय करू जवळ दाजी तिने एक बीर सोडा ती कुत्रावर त्यांना दवळा फुल तिने घोडाच केला मानी माय
माऊली तू माय माऊली तू मना देव गुणी हाय देवानी लीला मानी माय माऊली तू माय माऊली तू मना देव गुणी तू मंडळी काळा कुत्र्यावर बीर टाकता धवळा घोडा केला आणि त्या घोडावर सुवार झाली कर्णीना बाजार घेतला आणि गोपाळ नगरीला शाही मेर फेऱ्या घालाला लागी मानी माय माऊली तू माय माऊली तू मना देव गुणी तू फेऱ्या घालाला लागी मानी माय माऊली तू माय माऊली तू मना देव गुणी तू मना दादा वतवडीने मिरातने टाइमला गोपाळ नगरीला 4 प्रदक्षिणा केला आणि 5वा प्रदक्षिणा हनुमान मंदिर जवळ गेली आणि हनुमंतरायाने पुढं काही घोड्यावर उतरमणी माय माऊली तू माय माऊली तू मना सबाई तू मिळता मनाला बोल मानी माय माऊली तू खाली उतरून बोल मानी माय माऊली तू माना दादा पूर्वी मारवती सालाकट मंदिर होता एखादी सुनी जागावर वड खाल पार बांधेल राहावी त्याच्या सुनी जागावर मारवती निळसाबाईनी घोडा बाजूला बांधी दिला दोन्ही हात जोडात आणि मारवतीला पाया पडाला लागी मानी माय माऊली तू माय माऊली तू मना देव गुणी तू बर रे नीचा पाया पड रे पड मानी माई वधीरवदी मारवतीला हात जोड पाया पड विनंती फोड हे भगवंत गंगा बोल 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 मानी माई वधीरवदी भगवान मला बाळ दिला नाही अनरी गरी गरी री 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 परंतु मंडळी आमुषाने रोज मारवती तपवर बसेल राहतो राती किती हात जोडील पाया पडेल मारवती तिनेकडे लक्ष देत नाही नाही माना देवार धीरवदी बर याच्या येळा मंदिर अनरी गरी गरी री 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 मारवतीला 5 खेपा हात जोड 5 खेपा पाय पड अंतठून घोडावर बसली आणि ती निळसाबाई भाऊ गावनी अखरवर गेली गेली व गेली व आजी बाई मानी गाया खावर गेली व गेली व गेली व आया अरे मोहनदाजी गाईने अखरवर जाई उभी राहिली तिला आठवण वाली ये बया आता मसनवटीला सुमार राव दरुव दरुव आया बाई मानी कशी सुमार धरव 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 गंगा अरे मसनवटीला गेली आणि मसनवटीने चिमटी भरला तिने पदरला बांधी 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 बाई मानी मार्ग धरव 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 बाई धनदेवा धन परमेश्वर जर गाया खरला करणी करी गाय क्या बाळ दिसला नद्र पडी भयाता करणी कुठ करू 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 आया बर रे निळसा बोलण्या बोल बोल मंडळी निळसा बोलण्या बोल बोल आच्या येवगा मंदिर तू चाला धीर ना धीर धी बया बया गाया खरवर करणी करता येणार नाही
शिव शब्दाला जाऊ जाऊ. निळसा चालण्या चाल चाल मंडळी निळसा चालण्या चाल चाल आशा येव गामधी मंदिर तू चाला धीर नाधीर दीदी बया बया जर शिव शब्दाला करणे करी हा. तरी शिवारना देव येरी घेत हा. करणे कठव करू शिव शब्दाने खाल्ली बाजू भागवती पांगळ वाडी वाडी मंडळी मोठी पांगळ वाडी वाडी आशा येव गामधी मंदिर तू चाला धीर नाधीर दीदी बया बया पांगळवाडीला जाताना हा. आई कुत्र्याना घोडा घेता येणार नाही हा. आडावडील सांगता म्हणा करणे करवा हा. काळा कुत्राला माहित नको हा. आणि मग त्या कुत्र्याने घोडावर बशिवण्या हा. पर्यादाजी हा. आखोती निबीर उलटावा ती कुत्र्याना घोडा होता हा. घोडा गायब करा हा. आणि तो कुत्रा बनाडी हा. तिने तांगाडी दिदा दिदा मंडळी तिनी तांगाडी दिदा दिदा आच्या येव गामधी मंदिर तू चाला धीर नाधीर दीदी मंडळी कुत्र्याला तांगाडून दिला हा. आणि निळसाबाईने डोक्यावर कर्णीने डालखी ठेवली हा. कांगळवाडीला गेली हा. एक शिदना झाड देखा हा. तर त्या सव्वा हातना खड्डा कोरना लावा कोर मंडळी खडा कोराला लागी लागी आच्या येव गामधी मंदिर तू चाला धीर नाधीर दीदी माय बापांनो सव्वा हाताचा खड्डा कोरला हा. आणि ती भगवान देवनी पंचधातूने मूर्ती हा. डालखी मधून खाली काढली काढली. आणि तिला काजळ कुंकुना हा. तळपाया काढून हा. उलटा आईलन लावा लावा मंडळी उलटायलन लावा लावा आच्या येव गामधी मंदिर तू चाला धीर नाधीर दीदी अरे दरे गावना दादानी जस नको हा. तळपायकडे कजाखना लाव तर माणूस मरत पाऊल कडे आत्मा निघभाव हा. यम काही एवढा येडा नाही हा. तळपायकडे आत्मा जातो हा. म्हणून आपली एखादी गर्म माणूस मरू मरू कर हा. तर पहिला पाय सापली हा, असो एवढं शानाला सापली. बाबा सांगता हा. पर्याव खालाय मन सुट्टी वन हा. काही भराज नाही नाही मंडळी काही बराज नाही नाही आच्या येव गामधी मंदिर तू चाला धीर नाधीर दीदी निळसाबाईने तळपायाकडून उलटा आखणा लावायला सुरुवात केली आणि भगवान देवने नाव धरी हा. त्या फांगळवाडी हा. देवला ती खड्डामा पुरवला हा. वरून कच्चा मडका उघडला हा. उलटा खेटर हा. तिने पालता केला हा केला मंडळी तिने पालता केला केला देवला करणी केली केली र तू चाला धीर नाधीर दीदी गंगा मानी भोलाला लागी व चाला धीर धीर नाधीर धीर दीदी मंडळी भगवान देवाच्या नावाने करणी करून दिली आमोशाने दिवस नेमी रात्री हा. निळसाबाई तर ठुणगर कणी फिरली हा. आणि गोपाळवाडीला हा. बाई पळून गेली गेली मंडळी बाई पळून गेली गेली चाला धीर धीर नाधीर धीर दीदी निळसाबाई निघून आली हा. कोणाला कळण्याल सुद्धा नाही नाही. तिने नवऱ्याला सुद्धा माहित नाही नाही. निळसाबाई हा. दिवस उगतात हा. बाई उठी बसन ना बाई व चाला धीर धीर नाधीर धीर दीदी तशी तर सूर्यनारायण उगतात हा. इकडे भगवान देवला जागवणी हा. हातपाय काळा पडी घ्या हा. पोट वाढी घ्या हा. देवला करणी झाली ना भाऊर चाला धीर धीर नाधीर
दिर दीदी अरे अरे देवाला करणी झाली हा. सगळा देव लोक साम हा. माहिती पडना हा. भगवान देव ढळ ढळ रड रड. अरे भाऊ कैलास नंद जवळ. वळ दादा भाऊ देवदार खाला कशा नंद वळर वळर देवा अरे अरे भगवान देव दस दस रड तिन्ही चालला हा. भाऊ नंद वळर देवा अरे 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 भगवान देव रड्यानंतर खानानंद वळ ते ना शिपाई यम दूतने काळ धूत हा. भाऊ तेसने कानवर आवाज गेला रे देवा अरे भगवान देवला काय झाला जाणार दादा आजच्या दोन्ही देव विचार कर देवा अरे 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 यम दूतने काळ धुतला सपना पडला हा. भगवान देवला काही तरी आजार घडला हा. आता देवदार खाला जावा शिवाय आपला समजणार नाही नाही र भाऊ देव माना बोल भाऊ देव माना बोल देव माना बोल न बोल रे माना देवार तू यमराजा बोल यमदूत बोला लागार माना देवार तू देव राजा मधी भाऊ देव राजा मधी देव मना बोल न बोल रे माना देवार तू अरे यमदूतने वन काढला काळ दूत गुरुवर बसला हा. दोन्ही भाऊशी वन काढला हा. अरे यमदूत चाल मधुत झालं यमदूत चाल लागार माना देवार तू दोन्ही देव चाल भाऊ दोन्ही देव चाल देव मना चाल रे माना देवार तू अरे यमदूतने काळ दूत भगवान देवने दरवाजा पे येतात हा. इवन मही उतरतात हा. भगवान देवला देखतात हा. डळ रड भाऊ ढळ रेड देव मना रडण्या पडर माना देवार तू देव माना रड भाऊ देव माना रड देव माना रडण्या रड माना देवार तू माना दादा भगवान देव एवढा देव सादेव हा. त्याला सुद्धा करणी करायला सुटता नाही हा. तर आपली काय बळ आहे मग? ये दाजी हा. काही बरा नाही भाऊ काही बरा नाही काही बरा नाही ना भाऊ नाहीर माना देवार तू अरे कोणी ओळख नाही कोणी ओळख नाही देव मना बोल न बोल रे माना देवार तू अरे अरे यमदूतने केमदूतने तेवढा देव नाही दुखी हरा हा. हे भगवंता अरे मला दुनिया दे कोणी रे तुला दुःख लावा हा. ज्याने दुःख लावावा हा. तर त्या मी जाऊ हा. करणीना शोध लावू हा. आणि ते ना पवन हा. काढी मंगल यो गाडी मंगल यू पवन काढी लयूर माना देवार तू यमराजा बोल भाऊ यमराजा बोल यमराजा बोल न बोल रे माना देवार तू आई बापांना भगवान देवला दुःख लागेल होता भगवान देवने माग पुढे न विचार करता एकदम केसाला हात
आज्ञा देणाराय लावी. पवन फासा घेवा हा. गरगरीना फासा घेवा हा. ज्याने मला दुःख लावा हा. तो दुःख लावणारांना हा. पवन घेऊन येवा पवन घेऊन येवा देव मना बोलण्या बोलर बोलर मना देवार देव मना बोलायला लागा मना देवा देवर मना चालण्या चाल मना देवा मंडळी भगवान देवने आज्ञा देऊन टाकली यम खेमने काय केलं हा. गरगरीना फासा हा. पवन फासा हा. युवन मग ठेवला हा. आणि जेव्हा जेव्हा युवन काढला हा. देवदार खा सोडला हा. युवन चालला भाऊ युवन माय धरती मळर मळर अरे मळर दादा भाऊ मार्गाला लागार लागार अरे लागार दाजी तू मर्यादाजी तेच नाही युवन हा. तुला हसू ये हा. या बाकी नाही युवन फिरताना हा. मोदी साहेबचा त्या कोणाला बी दिसता पण यम नाही युवन कोणाला दिसत नाही र नाही र अरे नाही र दादा तू भाऊ यमुना येऊन म्हणजे गुपित्री तानच पिरर पिरर अरे पिरर दादा तू कारण त्यासना दाखला पाऊस हा. पाप पुण्याना जो हिशोब कर हा. त्यानं नाव चित्रगुप्त म्हणून त्यासना युवन गुप्त येत. अरे येतार अरे येतार दादा तो तू युवन कोणाला नजर पडत नाही र नाही र अरे नाही र भाऊ मंडळी तो चित्रगुप्त ना युवन राहतो कोणाला नजर पडत नाही युवन शिव सांदाला ते शिव खुटवला हा. आणि युवन मै दोन्ही भाऊस उतरला हा. आणि त्या गोपाळ नगरीने शिव सांदाला हा. भांगळवाडी मा जाऊ हा. कर्णीना तपास करणार लावा अरे लावार अरे लावार दादा तू देवना मना बोल बोल र मना देवा देवार देवर माना देवना मना बोल बोल र मना देवा देवार देवर माना तू अरे दोन्ही भाऊशी जवळ जवळ शोध लावणारा हा. त्या भांगळवाडीला हा. करणे गौशून काढली काढ. हे भगवाना हा. देवर माना बोल बोल र मना देवा देवार देवर माना शिंदी पावा वाज वाजर मना देवा देवार देवर माना अरे दोन्ही भाऊशी करणे गवसली हा. अन पहाती करणी करून काढली काढ. भगवान देवने मूर्ती हा. पंचामृत मा बुडवली हा. जाऊन जाऊन हा. स्वच्छ केली केली. देवाला गुणवना वनार मना देवा देवार देवर माना देवाला गुणवना वनार मना देवा देवार देवर माना अव शांताबाई देवला यश मिळणार अगरबत्ती लेजो हा. बाबानी फटुला हा. लाई देजो हा. देवाला गुणवना वनार मना देवा देवार देवर माना शिंदी पावा वाज वाजर मना देवा देवार देवर माना मंडळी भगवान देवला शनी तशा निर्मळ केला हा. देवदार खाला यमशी सोडून दिला हा. आणि इकडे प्रकार काय झाला हा. ए भाऊ हा. निळसाबाईना शोध लावाला हा. दोन्ही यमनी काळ दो हा. पवन फासा घेऊ हा. चाल पायी पायी चाल पायी पायी कोणाला माहित नाही र देवा कोणाला माहित नाही र देवर म्हणत चाल पायी पायी रे चाल पायी 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 देव बोलाला लागार धीर धीर देऊ पायी पायी घाई घाई हा. गोप्पा नगरीला जाता जात. आणि
म्हणजे आता टाइम थोडा राहीना हा. म्हणून काय लांबा लेखा करस हा. निळसाबाईने रंग मालवर जाई हा. घरने आड्यावर हा. ये मग बसना भाऊ यमा बसना भाऊ भाऊ यम नद्रा लावर धीर धीर देऊ मंडळी जरज माणूस मरू मरू कर ती घरवर आड्यावर येऊन बसता हा. आपला नजर पडता नाही रे नद्र पडता नाही नाही आय देवानी लीला हो धीर धीर देऊ आय देवानी लीला हो धीर धीर देऊ माना दादा व पोळाच्या मुशावती ते रोज आपले मोतीराम बाबानी घरवर यम दूतनी काळ दूतव नावात तर कोणी देशाला देखावा नाही त्या घरण्या आड्यावरही पवन फासा लांबांना लावतात अरे लावतार अरे लावतार दादा देव माना बोल रे बोल रे बोल रे माना देवा तू धीर धीर कशा निळसाबाईने मुशाला देवला करणे करी तशाच यमराजानी मोतीराम पवारना आत्मा पिठोरिया मुश्या पोळानी रोज सरावण महिना शेवट न याळ वतार वतार अरे वतार दादा नेमका पिठोरिया मुशाला पोवन काढा अरे काढार अरे काढार दादा अशा योगा मंदिर मंदिर अरे मंदिर भाऊ माय बापांनो माया बहिणी हो पिठोरिया मोशा श्रावण महिना शेवट ना या गुरुवार ना दिवस मोतीराम बाबाला पोवन केला गेला रे मंडळी जशा मोतीराम बाबांना पवन आमोशाला घ्या तशाच निळसाबाईने करता यमराजानी फासा सोडा तळ पाय मग टाका तळ पाय काढून पोवन काढा अरे काढणार अरे चाल रे दादा निळसाबाई जळ जळ रडव 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 आया तू अरे अरे गोपा राजाने गळामध्ये ठी मार ढळ ढळ रड ये धनी पाजर मला पाणी पाजर मला पाणी पादर मला पाणी रे तू अरे धनी पादर मला पाणी रे तू माई मानी बोल निर्जमानी बोल बोल मानी माई व अरे देवा बोल मानी निर्सावत अरे धनी धनी नाही माना ठेव कोणी नाही रे मान कोणी नाही रे मान मन कोणी नाही रे मन कोणी रे अरे धनी मज मन कोणी रे राणी मानी बोल निर्जमानी बोल विनंत्या करवत अरे देवा विनंत्या करवत अरे अरे गोपा राजा छातीला हात लाव ए राणी निळस लग्ना जोडा साखरना पुढा जर तुला कोणी बोट लावला त्यांना बोट तोडी कोणी डोळा मारावा त्यांना डोळा फोडी दम सोडू नको दम सोडू नको दम सोडू नको आवरानी दम सोडू नको आशा राजा बोलत तशा राजा बोलत तशा राजा बोल रे अरे राजा बोल माना राजा रे पण माना दादा एकदा यमुना फासा पडणार तर किती पैसावाला राव नाही तर वशिलावाला राव सगळी जागा वशिला चाल पण यमने पुढं काही चाल नाही काही झालं नाही काही झालं नाही रे अरे देवा काही वशिला नाही रे राणी मानी बोल निर्जमानी बोला येळल एक कठीण अरे देवा येळल याली रे अरे अरे निळसाबाई ढळ ढळ रड राजाने पुढे डोका फोड ये धनी
अरे शाती पावत पराना अरे काय तुला सांग लावरा उसा मांडी लावरा उसा मांडी बाई मानी बोलवत अरे देवा बाई मानी बोलवत जवळ नाही माझ्या माया बहिणी बाई बाई आणि निळसारड गाई 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 अरे सबाईला शेवटना सुवासली वेळा बाई रड घाई 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 बयाट मना कोणी नाही बाई बाई निर्तमान्या बातोबा करव मानी माई माई जवळ नाही माझा धन गोत बाई बाई आता करू तरी काय व बाई 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 मनाई बापली सतो नाही नाही गे बाई बाई अरे बोलण्या बोल बाई व आबा तो बाना कर बाई अरे यम दुत्काळ तुला सांग ही ना पवन तोंड मै काढस डोळा मै काढस मानो दादा हो डोळा मै पवन घ्या ना तो माणूस डोळा वसकी दे आणि जीव सोडी दे एखाद्यानं तोंडमय परान घ्या तो डासा वाशी दे समजी घ्यावा ना तोंडमय पवन गेला गेला रे दादा आणि डोळा उघडेल राहिना समजी घ्यावा ना डोळामय पवन गेला गेला रे दादा साबाईनं पवन तोंडातून गेला तोंड वासून दिला रे दिला व पाय आणि निळसमानी धडकनी जमिनीला जाऊन पडणी व हाव पडणी व आया अरे पवन निघून गेला माय धरतीला निळ सापडून गेला निघून गेला वारा निघून गेला वारा काली राईला पसारा गेला जन्म वाया नाही भजन देवराया नाही भला देवराया गेला जन्म वाया नाही भरला देवराया माना दादा चौकुडी माझी वाय तो भजन करा पूजन करा काहीतरी देवना काम करा एकदा मरण होईना तर जन्म वाया जातो गेला जन्म वाया गेला जन्म वाया नाही भला देवराया नाही भला देवराया चौकुडी महात्मा तो माणूस ने बडाय एकदा आत्मा गेला कुडीला कोणी पुसत नाही ये भाऊ कुडी मध्ये आत्मा राहील तेव्हा बडाई अरे आत्मा निघून जाईल कुडीला कोणी पुसत नाही हो जिरे अरे आत्मा निघून जाई कुडीले कोणी पुसत नाही हो जिरे दीदी नात्या गोत्याले जमा होतील रडण्याची घाई अरे एक दिवस मुकाम ठेवा कोणी म्हणत नाही व धीरे दीदी किती जवळ न्याय असो बाप असो पोरग्या जरी वन्यात तरी सांगणार नाही काम नाही बाबाला आज मुकाम ठेवा आम्ही लागल्या तर राखी बसू कुडी मध्ये आत्मा राहील तेव्हा बडाई अरे आत्मा निघून जाईल कुडीला कोणी पुसत नाही व धीरे दीदी नात्या गोत्याला जमा होतील रडण्याची घाई पण एक दिवस मुकाम ठेवा कोणी म्हणत नाही व धीरे दीदी आंघोळीला रे पाणी ठेवला तपलं कुठं नाही केला ईसा देता नाही रे हो धीरे
देवाला तपलं कुठं नाही, चपला कुठं नाही, आंघोळ करण्याची घाई ओ धीर धीर दीदी. अरे नव हातर पांघुरांना पुरलं कुठं नाही, गुंड कुठं नाही, अरे पुरलं कुठं नाही रे वेळीवर ठेवण्याची घाई. धीर धीर दीदी. विडीवर ठेवण्याची गाई व धीर धीर दीदी दीदी. अरे अरे एकदा माणूस शिडीवर ठेवला, चार खांद्यावाला भाऊबंद बोलव माना दादा हो, दोन पुढे दोन माग, चार खांद्या करी एक आग्या धरी, चार खांदे करी एक मडके धरी, बाबा माना सोडून गेला देवा घरी, बाबा माना सोडून गेला देवा घरी, चार खांद्या करी एक मडके धरी, मुद्रा बाबा सोडून गेला देवा घरी, राजा माना सोडून गेला देवा घरी. मंडळ्या शर्यतीने बोलावणी होती, चार पोऱ्या राहता, दोन मागण दोन पुढं, काय तुम्हाला सांगू, चार खांदे करी एक मडके धरी, चार खांदे करी एक मडके धरी, बाबा माना सोडून गेला देवा घरी, बाबा माना सोडून गेला देवा घरी, घरदार सोडून शेती बाडी सोडून, घरदार सोडून शेती बाडी सोडून, बाबा माना सोडून गेला देवा घरी, बाबा माना सोडून गेला देवा घरी. बायको पोरा सोडून घरदार सोडून, बायको पोरा सोडून घरदार सोडून, बाबा माना सोडून गेला देवा घरी, मोतीराम बाबा सोडून गेला देवा घरी, मोतीराम बाबा सोडून गेला देवा घरी. नातू पंतू सोडून सुना बाया सोडून नातू पंतू सोडून सुना माया सोडून, बाबा माना सोडून गेला देवा घरी, मोतीराम बाबा सोडून गेला देवा घरी. माना दादा चौकुडी महात्मा तव आई माना ती माना, घर माना दार माना, एकदा माणूस मरण एकला जन्माला येतो, त्याला एकलाला जाणा पडर 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 दादा. किती जरी जीवना नातेवाईकच्या तरी त्यांनी संग कोणी जात नाही र मंडळी. पोरग्या येती डोका जोडी रडती, बायको राहील डोका जोडी रडी, पण त्यांनी बरोबर कोणी जात जातच नाही र दादा. तू भाऊ एकलाला जन्माला येणार, एकलाला मरण येतो र येतो र दादा. जन्माला बी एकठाच येतो, मराला बी एकठाच जातो, संग कोणी जात नाही. आई आपला 2 दिवस नि माया, चौकुडी मा जीवन तो माया आहे, एकदा पवन घ्या माया सगळी सोडून जातो जातो र दादा. भाऊ सग काही घेऊन जातच नाही र मंडळी. माना दादा माणूस ना जन्म आणि मरण आपल्या पती गेल नाही, भगवान देव या 2 गोष्टी आपल्या मिळल्या नाही. आपला कर्मवर मरण होतो, कर्म घेती झोले, कर्म घेती झोले, तिथे कोणाचा ना चाले, तिथे कोणाचा ना चाले, तिथे कोणाचा ना झाले तिथे कोणाचा ना झाली. काय कर माझ्या गती काय कर माझ्या गती, काय करील राय रघुपती काय करील राय रघुपती, काय करील राय रघुपती, काय करील राय रघुपती. माणूस मेल्यावर कुडीनी माती, माणूस मेल्यावर कुणी माती, मरण
आपल्याती मर नाही रे आपल्याती. मंडळी आता निळसाबाईला पवन गेला, इकडं मोतीराम बाबांना पण पवन गेला. मात्र तो पवन यमराजा देवदार खाला घेऊन जाईल. आता तो पवन उद्या की तू फारी पोरत करूर 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 मंडळी अशा योगा मंदिर 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 देवा. मानी संगीताबाईला, शांताबाईला, हिरूबाईला एक सांगी ठेवू. जेव्हा दुपारण्याने कथा लावू, पवन परत करू. निळसाबाईना आणि मोतीराम बाबांना दोन्ही पवन संघ जाणू. आम्ही सवा पावत पवन लावू. तुम्ही 8 आरतीना थाट घे जा. अंगण मग 5 पावला ही सावाकडे तोंड करी उभ्या राजा. आणि बाबांनी पवनला मूळ जाजाव जाजाव आव जाजाव आया. त्यांना पवन मूळ करीन आपली काशीला लावू लावू आव लावू बाय. आता तुम्हाला फक्त सांगित ठेवू, आई सूचना देऊ. दुपारने कथा होईल. जवळपास पावल्या तुम्ही 2-4 भाऊ बनणे, 2-4 आंडरी, 2-4 ववास, 7-8 बाया झेंडूना फुला घे जा. अंगण मग 5 पावल्या ये जा. ही सवाकडे तोंड करी उभ्या राहा. आणि बाबांना नाव घे जा. त्याने आत्माला मूळ कर जाव कर जाव आव कर जाव बाय. आत्माला मूळ कर जाव आव कर जाव आया. माझ्या आया बहिणी व मूळ कज कराना तापी घऱ्या देवगड जो सोनारनी घर गडाला टाकजो. मग आपली देवगडीनी घर लायचो तरी घर मग खज लायचो नाही. सोयरानी घर ठेवजो. मग देव बसाडाला तो त्याला मूळ करीने आणजो ना. तो सांधीना देव. मग देव ठेवायला काय घर वाट नाही तरी सोयरानी घर ठेवजो. त्याला मूळ डाळ करीन पिढीम बसाडजो. तशा काशी लावाला 5 पावला मूळ कर्जा आणि मग काशी लावजा. तुम्ही कधी बी 2-4 वरीस मग घडशा तरी बाबा तुम्हाला नडणार नाही व नाही व आव नाही व बाय. आमना सुसाडाना काम करत तुमना फायदा नाही करत आणि काय करू नाही तर काही पाहुणा तुम्हाला सांगते आई नाही नजरीत कशी काय काढी. पण मूळ करीने जर आत्मा काशी लावा तर कधी भाऊ बदला नडत नाही र नाही र आर नाही र दादा. भाऊ कधी शेतीपाडी मग सुद्धा नडणार नाही र नाही र आर नाही र दादा. माझ्या या बहिणी व मोतीराम बाबांना ढोरम पोरम सगळ्या माझी वाट केलं होता. जर त्याला मूळ करीस नि काशी लावा तो ढोर बकरुम पोर सोरम तुम्हाला सुख साया. दिलव दिलव आव दिलव बाय. अन सोनीबाईला बी सुख दिलव दिलव आव दिलव आया. मान्या आया बहिणी व 5 पावला का होईना अंगण मग थोडा 5 आरतीना थाट घे जा. झेंडूना फुला घे जा. मोतीराम बाबांनी नाव धरी ही सावाकडे तोंड करी ठेवलाई नंद्या. कर जाव आव कर जाव आया. अनंत ठै 5 पावला फिर जा. तव बिसुला बांशी देवाराला भेट जा. त्या फुला देवारावर ठेव जा. म्हणजे बाबा काशी लागेल तुम्हाला नडणार नाही व नाही व आव नाही व बाय. आता राहील कथा दुपारला सांगू. त्या मोतीराम बाबांना आणि निळसाबाईना पवन आपली दुपारी परत करूर 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 दादा. आणि तेव्हा त्या बाबाच्या आत्माला श्री शांतता मिळील र मिळील र मिळील र मंडळी. जर बाबाला मूळ करी काशी लावा तर त्याने आत्माला
शांती मिळेल, हा. तुम्हाला बी मोक्ष मिळेल, हा. सगळ्याला सुख मिळेल, हा. तुम्ही पोवार कुळला इडा पिढा जाईल जाईल व आव जाईल व आयात आणि आता पालेला विघ्न दूर होईल व आव होईल व बायत आता थोड्या वेळाने सूर्यनारायण उगी हा. त्या सूर्याला नमस्कार करू, हा. सगळी मंडळीला नमस्कार करू हा. आणि कथाला समाप्ती करू. करूर करूर दादा अशा योगा मंदिर मंदिर दादा आणि आया बहिणी व माणूस एकच वेळा जन्माला येतो, जन्म पुन्हा मिळत नाही, म्हणून त्याला मूळ डाळ करी काशी लावा. आई सरच्या नोकाव आया तू आणि आपला बाबा गुण करून गेला व आणि कीर्ती राहून गेली व आया मरावी परी कीर्ती उरावी. मोतीराम बाबा धनवान होता, गुणवान होता, त्याला दुसरा काही नाही, पण ढोर बकरू मध्ये ना जीव वताव आया तुम्हाला पीठवर सुधी सैंदानी दिशील दिशील आया आम्ही तुमच्या किटण्या पूजा काही हेराला वनलाच नाही नाही व बाई तू पण मान्या या बहिणी व ध्यान ठेवा, जवळ तुम्ही आगारी टाकशा तव ब्यास व पाडशा नका, पिठवर पाणी टाकशा तव ब्यास व पाडशा नोकाव आया जेवढी शांतता पाळशा तेवढी त्याने आत्माला शांती मिळेल. मिळील व आया भाऊ आई बापली सेवा केल्यानं वाया जाणार नाही व आया तशा चारी पोऱ्यासाला चारी वाजताला सांगू, मोतीराम बाबा तर तुमने आत्माईने घ्या, पण सोन्या या अजून हयात सगळा मिळी मिळतीवर लक्ष दे दादा आई बापानी सेवा सारखा पुणे जगात कुठेच नाही र दादा. अरे माय माऊली तिने काशी दावली, आई सारखा दैव अरे भाऊ जगात सुद्धा नाही र दादा. ज्याने आईने सेवा करी त्याला काशीला जावानी गरज नाही र भाऊ तू पंढरीला जाता तुम्ही काशीला जाई, चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई. पंढरीला जाता तुम्ही काशीला जाई, चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई. पंढरीला जाता कोणी काशीला जाई, चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई. चारी धाम घरी माझ्या बाबा आणि आई. पंढरीला जाता कोणी काशीला जाई, चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई. मान्या व पंढरी काशीला काय जात्या, सोन्या आणि सेवा करा. पंढरीला जाता कोणी काशीला जाई, चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई. पंढरीला जाता कोणी काशीला जाई, चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई. ज्याने घर बाबाने आई, ज्याने आई बापनी सेवा मन पै करा, त्याला काशी माताना पुण्य मिळील र दादा. आणि दुसरी सेवा ज्याने माई बहीण भाषीनी सेवा, बहीणनी सेवा, आत्यानी सेवा करी, त्याला कधी कमी पडत नाही र दादा. नाही तर पोऱ्या अशात मान्या हो याय निसला बी नीट सांगू ऐकू एक नाही. आता ना पोऱ्या बाजार मजर बावळ्या भेटणार, बहिणी सांग भाऊसला चालणार भाऊ
हा. मला टॅन पावतच सोड हा. फक्त टॅन पावत मोटरसायकल वर सोड हा. तर भाऊस काय सांगता हा. बहिणी असाला हा. सोडी देता हम्म. पण पेट्रोल नाही हा. गाडी मग हा. पेट्रोल नाही बुवा सोडी देता हा ना. बहिणीसला मग. आणि बहिणीस पायी पायी निघाई ना हा. मग नंतर त्यांनी पुढं पुढं हा. सालीस हा. नेवणीस हा, बरोबर. कळलं तुला मग. नेवणीस हा. नेवणीसला काय सांगता हा. त्या पोऱ्या हा. तुला सोडायला येऊ हा. नेवणीसला बळे 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 सांगता हा. सोडायला येऊ हा. तेव्हा तेसनी गाडी मग कंगळी तेली कायच हा. अशा मग आईनीसला मी सांगू सागुर अरे सागुर दादा पहिल्यास पावसाळी मागतात त्यासनी गाडी मग तेल नाही हा. आणि मेवण्यास भेटत्या हा. बळे बळे पावसाळ्याला जातार जातार अरे जातार दादा मग बहिणीस मग अशा माना हा. म्हणणं सालीस मग पुण्य मिळवा हा. बहिणीस मग काही मिळत नाही हिर नैर अरे नैर भाऊ माने आया व सालीसला बी पावसाळा माना दुमत नाही हा. पण बहिणीच 12 वरीस मजर मिळणे हा. तर बहिणी सेवा करा तर काय पाप होई हा. तेवढाच पुण्य होई हा. पण बहीण भाशी हा. आणि ती आपली काशी मग? बहीण भाशीला अंतर देवा आज नैर नैर अरे नैर भाऊ अशा युगात मंदिर मंदिर अरे मंदिर देवा तशा काय काय याईस हा. नवा राहता तव पाहुणा बोलावा हा. नाही रे दाजी हम्म. मानाना काम करायला कोणी नाही हा. नातवात धरायला कोणी नाही हा. आता काय यायचं नातवाज मोठं लवय घ्या हा. पोऱ्या बी जनतेना संसारा लागे घ्या हा. आणि त्या बी वाटा पाडी मोकळा वय घ्या हा. तरी काही याईस पाहुणा सुद्धा येतात नैर नैर अरे नैर भाऊ त्यासना गर्म दार्म हा. काय जीव गुतेत हा. आता मोतीराम दाजी हा. त्यानं काय म्हणला हा. त्यानं काय गर्मदार जीव नस हा. तशा समोर आईसला सांगू हा. आता सध्या पाहुणा फिरी जोर 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 अरे जोर दादा कायम न जावा तर घर सुना हा. अरे दाजी आता सध्या नात्या गोत्यानी जत्रा करी जोर जोर अरे जोर भाऊ अशा योगा मंदिर मंदिर अरे मंदिर दादा आणि आया बहिणी व चौकुडी जीव हा. तो नाता गोता जावा हा. पही पाहुणा येवा जावा हा. तीच खरी जीवला समाधानी मग? मरेलवर कवडी बी शांती देती हा. शांती बिळक नाही कोणी देखत नाही व नाही र अरे नाही र दादा मग मरेलवर शांती मिळवापेक्षा हा. जिवंतपणी शांतीने घर जायवा हा. शेवंतीने घर शांतानी घर हा. तेवढीच आपल्याला शांती मिळेल मिळील र अरे मिळील र भाऊ भाऊ जन्मबाया घालू नकार नकार अरे नकार दादा म्हणाम नया इसला शेवट अंड्यांनी जवायशी लागतांग काला तंग उमदा मराला हा. भाऊ हा. आणि तो 1 रुपया बाळाला खर्चत नाही ना हा. पैसाच मोडत नाही हा. पकावरी ठेवर ठेवर अरे ठेवर दादा असे योगा मंदिर मंदिर अरे मंदिर भाऊ माना दादा व दुसऱ्याला सांगापेक्षा हा. तुम्ही माना जवळ ना नात्या गोत्या म्हणून 2 शब्द बोलणं मा पैबी काही सुकाय घ्यावा तर रागरुग माणसा नोकार अरे नोकार अरे नोकार दादा अशा येणार मधी गड्या सुखी माकीर पदरात लेजा बाहुर भाऊ आता सूर्यनारायण उगे त्या सांगणारच नाही बंद करा पण आपली बळे बळे कमी तर कमी त्याला सुसाडी देव आई पंचारती आत्म घेजा एखादा वडील पोऱ्या वडील व ऊस जोडपा सहित आरती आत्म घेजा आणि बाबानी फटुप सगळा मायकाला उभा राया 2 मिनिट त्याने आरती करू करूर भाऊ पण तुम्ही एक काम करा मी दम खाजो तो गरम जाया नाही ताता पाणी करायला येळ सापडणार थंडा बिडा मग तोंडात जा तोंड हातपाय दवा
आपली बाबाने आरती करू करूर हार करूर बाबा तू आणि आज शेवटली आरती र आरती र दादा तू अरे धनराज भाऊ आहे बाबांना फटू आता सकाळ हा. पूजा करील येतील एकदा भितला लावती ना हा. धूळ बशील तर त्याला कोणी पुसाव नाही हा. मग आता सगळी नातेवाईक शाती हा. शेवट हा. आणि आरती करू करूर हार करूर हार दपी गाय मूर्ती हा. शेवटनी आरती हा. आज सगळा मिळी हा. आणि आरती करू करूर हार करूर भाऊ तेवढी त्याच्या आत्माला शांतता मिळेल मिळील हार मिळील दादा तू आया बहिणी हात पाय तोंड दवा आणि आरतीला लवकर येवा आवय वाव आवय वाव